नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? संक्रांत जवळ आली आहे. तुम्ही बनवले की नाही लाडू? तर चला, कालच मी लाडू बनवले म्हणून म्हटलं व्हिडिओ तुमच्यासोबतही शेअर करावा. तर आज एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 प्रकारचे लाडू बनवणे दाखवणार आहे. तर आधी तिळाचे बनवूया. तर तीळ आधी मी 250 ग्राम भाजून घेतलेले आहे. मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. मग काय, तीळ काढून घ्यायचे आहे आणि त्याच कढईमध्ये मी 250 ग्रामच गूळ घेतलेला आहे. जेवढे तीळ होते तेवढेच गूळ घेतलेला आहे आणि गूळ मेल्ट होण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आणि मस्त गूळ मेल्ट होऊ द्यायचा आहे बघा अशा प्रकारे. आणि नंतर आपल्याला याला पाण्यामध्ये थोडासा 1-2 थेंब टाकून बघायचं आहे. तर हे पहा, तुम्हाला जर नरम लाडू पाहिजे असतील तर गूळ पाण्यात घालण्याची काही गरज नाही. गूळ मेल्ट झालं की लगेच तीळ घालायचे आणि लाडू वळवायला सुरुवात करायची. आणि थोडेसे जर कडक पाहिजे असतील तर वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये 1-2 वेळा गुळाचे 1-2 थेंब घालून बघायचे. गूळ जर असा तार तुटत असेल तर थोडासा अजून गुळाचा पाक शिजू द्यायचा आहे. आणि जर अगदीच कडक पाहिजे असतील तर वाटीमध्ये गूळ घातल्यानंतर त्याचा अगदी कडक असा भाग तुटेल असा होऊ द्यायचा. पण जास्तही कडक काही छान लागत नाही, म्हणून हे बघा अशा प्रकारे तार तुटत असेल तेव्हाच आपल्याला तीळ घालायचं आहे. म्हणजे जास्त कडकही होत नाही आणि जास्त नरम सुद्धा लागत नाही, खायला अगदी टेस्टी लागतात. तर आता ह्याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला तीळ घालायचे आहे. तर पूर्ण तीळ घालून घ्यायचे आणि मस्त पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याचे लाडू वळून घ्यायचे आहे. आणि पहा, आपण गृहिणी एवढ्या स्ट्रॉंग तर असतोच की गरम गरमच लाडू आपण वाढू शकतो, म्हणून गरम गरमच याचे लाडू वाळून घ्यायचे आहेत. थंड झालं की मग ते कडक होऊन जाते आणि लाडू वळत नाही. नाहीतर तुम्ही काय करू शकता, खाली गरम पाण्याचं एखादी कढई ठेवायची आणि त्यावरती ही कढई ठेवली की जास्त थंडही होत नाही आणि लाडू अगदी झटपट वळून जातात. पण असेही काही वेळ लागत नाही लाडू वळायला, अगदी लवकरच वळून जातात. म्हणून आपण एवढे स्ट्रॉंग तर आहोच की गरम गरम लाडू वाळू शकू, भलेही मग आपले हात लाल का होईना. आणि हे पहा, मस्त जसे बाजारात मिळतात तसेच लाडू बनवून तयार झालेले आहे. आता दुसरे आपण मुरमुऱ्याचे लाडू बनवूया. तर तीच कढाई मी धुवून ठेवलेली आहे आणि यामध्ये मी 300 ग्राम मुरमुरे घातलेले आहेत. तसे तर मुरमुरे क्रिस्पीच असतात, भाजायची जरूर लागत नाही, पण तरीही थोडासा जरी ओलावा असेल तर तो निघून जाईल, म्हणून अगदी 5 मिनिटच आपल्याला याला मस्त भाजून घ्यायचं आहे. जास्त काही भाजायचं नाही, 5 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचं आणि मुरमुरे काढून घ्यायचे. मग तीच कढाई ठेवायची आणि यामध्ये मी 2 वाटी गूळ घेतलेला आहे. तर अगदी बरोबर प्रमाण आहे, मस्त लाडू वळतात याने. आणि थोडंसं पाणी घालायचं आणि जसे आपण तिळाच्या लाडूसाठी गुळाची कन्सिस्टन्सी ठेवली होती त्याचप्रमाणे यालाही चेक करून घ्यायचं आहे. तर बघा, याचा पाकसुद्धा जास्त कडकही होऊ द्यायचा नाही आणि जास्त नरमही ठेवू द्यायचा नाही. वाटीमध्ये 1-2 वेळा चेक करून घ्यायचं. जास्त कडक झाला तर आपले लाडू अगदी कडक होतात आणि जास्त नरमही झाला तर लाडू वळणार नाहीत, अगदी नरम होतील. म्हणून जास्त नरमही ठेवायचा नाही आणि जास्त कडकही ठेवायचा नाही. 1-2 वेळा वाटीमध्ये पाणी घेऊन चेक करून घ्यायचं. तर जसा तार तुटतो आहे ना त्याप्रमाणे गुळाचा पाक होऊ द्यायचा. मग यामध्ये मुरमुरे घालायचे आहे आणि हे पण मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी बाजारात मिळतात ना त्याचप्रमाणे हे लाडू वाढतात. तुम्हीही असेच वाढतात का? मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अजूनही केले नसेल तर लवकरच लाडू बनवायला सुरुवात करा, कारण कालच मकर संक्रांती आहे आणि 1 दिवसाआधीच तुम्हाला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत आहे. हॅप्पी मकर संक्रांती. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि हाताला तूप लावून मस्त लाडू वाढून घ्यायचे आहे. लहान हवे असतील तर लहान आणि मोठे हवे असतील तर मोठे, अशा प्रकारे लाडू वाळून घ्यायचे आहे. आणि गॅस बंद करायचा आहे बरं का. आणि तुम्हाला वाटलं की लाडू वळत नाही, पाक कडक झालेला आहे, तर पुन्हा गॅस चालू करायचा आणि पाक नरम झाला की नंतर बंद करून द्यायचा आणि सगळे लाडू अशाच प्रकारे वाळून घ्यायचे आहे. जास्त काही मुरमुऱ्याचा लाडू वाळायला उशीर लागत नाही. हाताला पाणी जरी लावलं तरीही अगदी लवकरच हे लाडू वाळून जातात आणि मस्त क्रिस्पी बनतात. तर पहा, अशा प्रकारे सगळे लाडू बनवून तयार झालेले आहेत. आणि थोडा वेळ मी गॅस चालू केला होता आणि शेवटचं हे थोडंसं जळालेलं वाटतं, पण काही नाही, खायला हेही तितकेच क्रिस्पी लागतात. आणि पहा किती मस्त मुरमुऱ्याचे लाडू बनवून तयार झालेले आहेत. अगदी बाजारात मिळतात त्याचप्रमाणे क्रिस्पी झालेले आहेत दोन्हीही लाडू. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच रेसिपीसोबत. बाय.